माझं एका मुलीवर प्रेम होतं. ती मुलगी फार सुंदर होती. त्या मुलीशी माझं नातं इतकं पुढं गेलं होतं की आता त्याला काहीतरी नाव देणं आवश्यक होतं, नाहीतर हा समाज आमच्यावर थुंकेल. म्हणूनच मी आईला सांगितलं आणि म्हणालो की आपल्या घरासमोर राहणारी ही मुलगी मला खूप आवडते. आई म्हणाली, कुठलं घर? मी म्हटलं की आपल्या घरासमोर एकच घर आहे, मी त्या घराबद्दल बोलत आहे. जवळच मोकळ्या जागा खूप होत्या, कारण आमचं घर वस्तीपासून दूर होतं. त्यामुळे आईचा हा प्रश्न मला जरा विचित्रच वाटला होता, कारण आमच्या घरासमोर एकच घर होतं. ती म्हणाली, पण तिथं एकही मुलगी राहत नाही. मी म्हणालो, एक मुलगी आहे, तू काय बोलत आहेस? ती म्हणाली, नाही, तिथं एकही मुलगी राहत नाही. मी खूप आग्रह करूनही ती मान्य झाली नाही. मी म्हणालो, तू माझ्या बरोबर चल, मी तुला दाखवतो. मी माझ्या आईला त्या घरात घेऊन गेलो. आईसोबत त्या घरात जातात समोरची परिस्थिती पाहून मी किंचाळलो आणि मी तिथंच बेशुद्ध पडलो. पण गोष्ट सांगायची बाकी होती, कारण जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला कळालं की तिथं कोणी मुलगी नाही, तर तो एक म्हातारा माणूस. मी माझ्या आयुष्याची 8 वर्ष परदेशात घालवली. तिथं माझ्या कुटुंबासाठी कष्ट केले. मी माझ्या कुटुंबाला गरिबीतून काढलं आणि समृद्धीमध्ये आणलं. पण आम्ही घर खूप दूरच्या ठिकाणी बांधलं, कारण आम्ही शहराच्या आत घर बांधलं असतं तर घर लहान झालं असतं, परंतु पैसे तेवढेच गेले असते. माझी आई म्हणाली, शहरापासून थोडं दूर घर बांधू, पण घर मोठं असायला हवं. म्हणून शहरापासून थोडं दूर घर बांधलं आणि इथं इतर घरं काही अंतरावरती होती. पण माझी आई आणि माझी बहिणी आणि भावाशिवाय इथं राहणार कोण होतं? आता मला परत माझ्या मायदेशात यायचं होतं. घर पण तयार झालं होतं. माझ्या छोट्या भावाचं लग्नही झालं होतं. आता मला स्वतःला लग्न करायचं होतं. माझ्या आईला माझा खूप अभिमान होता. ती म्हणायची, माझ्या मुलासारखा दुसरा मुलगा नाही. तो तिकडे गेला नसता आणि एवढी मेहनत केली नसती तर आजही एक वेळच्या जेवणाशिवाय आम्ही दुसरं काहीही करू शकलो नसतो. आणि गोष्ट अशी होती, आम्ही अशा लोकांमध्येच होतो ज्यांना कोणाकडून काहीही विचारताही येत नव्हतं. पण मी खरंच खूप कष्ट केलं होतं. आता मला लग्न करायचं होतं. घरी आल्यावर मी हे कोणाला सांगितलं नाही. मी येत आहे हे मी कोणालाही सांगितलं नाही. मी अचानक गेलो. माझ्या आईने मला पाहिलं तेव्हा तिला फार आनंद झाला नाही. ती म्हणाली की बाळा, तू परत आलास, आता काय होणार? हे घर कसं चालणार? मी म्हणालो, आई, तुला काय झालं आहे? मी आत्ताच परत आलो आहे आणि तू येताच असं बोलत आहेस. मला खूप वाईट वाटलं. परदेशातून माणूस आला आणि अशा गोष्टी ऐकल्या की त्याला ते आवडणार नाहीच. माझी आई म्हणाली, नाही, मला असं म्हणायचं नव्हतं, मी काळजीत होते. तिनं माझ्या आवडीचं जेवण बनवलं होतं. मी माझ्या बहिणीला पण पहिल्यांदा पाहिलं होतं. ती फार सुंदर नव्हती. माझा भाऊ खूप देखणा होता, पण जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा तो देखील फारसा आनंदी दिसत नव्हता. त्याने मला विचारलं की मी किती दिवसासाठी आलो आहे, तर मी म्हणालो की मी कायमचा आलो आहे. या प्रकरणावर त्याचा मूड थोडासा बिघडला. मी आधीच विचार करत होतो की या लोकांना माझ्याकडून काय ऐकायचं आहे, की मी तिथंच बसून पैसा कमवण्याचं यंत्र बनवून राहू. 2-4 दिवस या लोकांनी कळत न कळत माझं मन दुखावलं होतं. जेव्हा मी आईला सांगितलं की मी परत जाणार नाही, मी एवढा पैसा कमवला आहे, इथे छोटासा व्यवसाय करेन, तेव्हा आई म्हणाली की विदेशी डॉलर येणं बंद झालं तर हे घर कसं चालेल? मी आईला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडलं असल्याचं सांगितलं. मी माझ्या धाकट्या भावाचं लग्न लावून दिल्याचं सांगितलं. आईला मोठं घर हवं होतं, ते मी बांधून दिलं. आता बऱ्यापैकी पैसा होता माझ्याकडे. मी माझ्या धाकट्या भावाचं लग्न करून दिलं. त्याला नोकरी लावली, त्याला व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसे दिले. हे घरही मी बांधलं आहे. तो स्वतः खर्च उचलत नाही. तो इतके तर कमावतो की स्वतःचा खर्च उचलेल, पण नाही, तो माझ्याकडूनच अपेक्षा करतो. त्याचेही काही कर्तव्य आहेत. मी असा किती दिवस बाहेर राहू? माझा एवढा पैसा आहे की मी माझ्या परिवाराचं पालन पोषण करेन आणि तुला चांगलं खाऊ घालू शकेन. एवढी कमाई मी नक्की करेन. आणि हे घरही आपलं घर आहे, माझं घर आहे. मी हे बोललो तेव्हा आई गप्प झाली आणि तिथून निघून गेली. 2-4 दिवस असेच गेले. रात्र झाली की मी छतावर जात असे. मला चंद्र बघायला खूप आवडायचा. पण एके दिवशी एक चंद्रही माझ्याकडेच बघतोय हे पाहून मला आश्चर्य वाटलं. ती मुलगी खूप सुंदर होती. ती समोरच्या घराच्या गच्चीवर उभी होती. तिने गुलाबी कपडे घातले होते. तिच्या कानात नाजूक झुमके लटकत होते आणि तिचे डोळे करुण भावनेने भरले होते. ती खूप सुंदर होती. चंद्राच्या प्रकाशात जणू चंद्रच जमिनीवर आला होता आणि मी तिला पाहिलं की ती पण माझ्याकडे बघून हसली. तिचं हसणं इतकं मोहक होतं की माझ्यासारख्या अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असती. आम्ही दोघे असेच एकमेकांकडे बघत राहिलो. तिने इशारा केला, तुम्ही कोण आहात?
मी म्हटलं की मी दुरून आलोय. मग तिने हो म्हणल्यासारखं हात वारे केले. तू कुठला आहेस हे मला माहीतच आहे, असे ते काहीसे हावभाव होते. होय, मला माहीत आहे तू कुठून आला आहेस. आणि थोड्या वेळाने एक कागद माझ्या दिशेने आला. मी एका बाजूला नसतो तर तो कागद माझ्यावरच आदळला असता, कारण तो फक्त कागद नव्हता, त्याच्या आत एक दगडही होता. पाहिलं तर त्यावर त्या मुलीचा नंबर होता. आणि ती पण लाजली आणि तिथून पळून गेली. खाली तिचं नाव पण लिहिलं होतं. तिचं नाव पूजा होतं. मला हे नाव खूप सुंदर वाटलं. ती स्वतःच पूजेचं एक रूप होती. आम्ही दोघे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत असल्यासारखं बोलू लागलो. बोलता बोलता 2 तास निघून गेले आणि नकळत ती म्हणाली की मी माझ्या वडिलांसोबत राहते, ते रिक्षा चालवतात. आम्ही खूप गरीब आहोत. मी रात्री उशिरापर्यंत तिच्याशी बोलत राहिलो आणि मग सकाळी डोळे उघडले तर आई फोनवर कोणाशी तरी बोलत होती. ती सांगत होती की माझा मुलगा परदेशातून आला आहे. इथे तर सामान्य पोरांनाही इतका चांगला हुंडा मिळतो. माझा मुलगा परदेशी आहे आणि तिथे तो डॉलरमध्ये कमावतो. मी माझ्या मुलाचं लग्न अशा मुलीशी करेन जी किमान 50 लाख रुपये हुंडा देईल. कदाचित पलीकडे जो कोणी असेल तो म्हणत असेल की हे खूप आहे, तर माझी आई सांगत होती की माझा मुलगा कोणापेक्षा कमी नाही. खूप छोटा होता तो जेव्हा आम्ही त्याला परदेशात पाठवलं. तो लहान होता जेव्हा आम्ही त्याला इथून दूर पाठवलं. तो शिकलेला, देखणा आणि कमावणारा आहे. हे त्याचं घर आहे. मला या प्रकरणी काहीही बोलायचं नव्हतं, कारण मला माहीत होतं की मी जितके माझ्या आईला नकार देईन तितकीच तीही जास्त तसंच करेल. मी म्हणालो, बोलत राहा इकडे तिकडे. मला माझ्या इच्छेनुसारच लग्न करायचं होतं. माझ्या आईने मला पुन्हा विचारलं, बघ बेटा, अशा नोकऱ्या फक्त नशीबवान लोकांनाच मिळतात. तुला काय माहीत इथे काय चाललंय ते. लोक परदेशात जाण्यासाठी किती धडपड करतात आणि तू अमेरिकेसारखी नोकरी सोडून परत आला आहेस आणि आता इथंच राहायचं म्हणत आहेस. इकडे काय आहे? मी म्हणालो, तुला काय म्हणायचं आहे आई? तू इथे आहेस, माझा भाऊ इथे आहे, माझं कुटुंब माझं आहे, हे माझं घर आहे. मी हे सर्व कोणासाठी तयार केलं आहे? जेणेकरून एक दिवस मी शांतपणे राहू शकेन. माझी आई म्हणाली की तू इथे 2-4 महिने राहा आणि परत जा. हेच आपल्या सर्वांच्या फायद्यांसाठी आहे. मी तुझे लग्न करीन, तुझी बायकोही इथेच राहील, तुझे मुलेही या जगात येतील. फक्त तू तुझं काम करत राहा. म्हणजे मी अशा मुलीशी लग्न करावे जी मला सोडून इथं राहायला तयार असेल, अशी आईची इच्छा होती. जी तिच्यासोबत हुंडा म्हणून खूप पैसे आणेल आणि त्यानंतर मी तिला इथं सोडून परदेशात स्वतःहून पैसे कमावायला जातो आणि आम्ही जो वेळ एकत्र घालवायचा तो लांब राहून काढू आणि मग म्हणजे मी एकट्याने तिथं राहू आणि परत आल्यावर मला कळेल की मी देखील एका मुलाचा बाप झालो आहे. नवीन बाळासोबत माझी चांगली ओळख होते ना होते तोपर्यंत परत जाण्याचा टाइम होईल. म्हणजे मी फक्त पैसे कमावण्याचं मशीन बनून राहावं. मी नवीन बाळासोबत किंवा माझ्या पत्नीसोबत वेळ घालवू शकणार नाही. मला असं आयुष्य जगायचं नव्हतं. हो, तिथलं माझं काम खूप चांगलं होतं. मी खूप पैसे कमावले होते, म्हणूनच मी एवढं मोठं घर बांधलं होतं. पण आता माझा लोभ संपला होता. माझ्याकडे काही पैसे होते ज्यातून मला व्यवसाय सुरू करायचा होता. आईच्या बोलण्याने कंटाळा आल्यावर मी पुन्हा पूजाशी बोलू लागलो. जेव्हा मी विचारलं की तू माझ्याकडे बघत का हसत आहेस, तेव्हा तिला लाज वाटू लागली. मग ती म्हणाली की तुम्ही मला खूप आवडता. मी तिला म्हणालो की तू कोणापेक्षा कमी नाहीस, खूप सुंदर आहेस. आम्ही अशाच गप्पा मारू लागलो आणि मग 2 आठवड्यांच्या आत आम्ही एकमेकांना सांगितलं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत. हे खूप विचित्र आहे, पण जे या मार्गावरून गेले आहेत त्यांना हे नक्कीच कळेल. ज्यांनी हे अनुभवलं आहे त्यांना माहीत आहे की असं प्रेमात पडणं खूप सामान्य आहे आणि ते खूप लवकर होतं. 2 माणसं एकमेकांशी बोलतात, एकमेकांच्या बोलण्यात हरवून जातात. ते एकमेकांचे केव्हा झाले तेही कळत नाही. आमच्या बाबतीतही असंच घडलं. आधी मी म्हणालो की मला तू खूप आवडायला लागली आहेस. मी सतत तुझ्याबद्दलच विचार करत राहतो. तुझ्याशी बोलल्याशिवाय मला माझं जेवण पचत नाही. मला काहीही करावंसं वाटत नाही. ती म्हणाली की माझ्यासोबतही असंच घडत आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आणि मग आम्ही एकमेकांना सांगितलं की हो, हे प्रेम आहे. आता आम्ही भविष्याच्या गोष्टीबद्दल बोलत होतो आणि पुढचे स्वप्ने पाहू लागलो. मी म्हणालो, पण तुझ्या वडिलांना हे कळले तर काय होईल? ती म्हणाली, काही होणार नाही. मी बाबांना पटवून देईन. पण तुझी आई पण खूप कडक बाई आहे. त्यांना खूप राग येतो आणि जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्यांचा आवाज भयानक असतो. मी पाहिलं आहे तुझी आई रागात असताना. मी तिला म्हणालो की हो, तसंच आहे, पण मी माझ्या आईला पण पटवून देईन. मग तिनं मला एक गोष्ट विचारली. ती म्हणाली, जर तुझ्या आईने हे मान्य केलं नाही तर तू काय करशील? मी म्हणालो, काहीही करेन. आता हे अंतर आम्ही एकमेकांपासून सहन करू शकत नव्हतो. आम्हाला भेटायचं होतं, पण भेटायचं कसं? आपण असं भेटू शकत नाही.
आत्ताच आपल्या नात्याबद्दल बोललो तर त्यातून एक प्रकारचा ड्रामा निर्माण होईल. त्यामुळे सर्व काही विचारपूर्वक करावं लागेल. मी रात्री गच्चीवर झोपायचो. मला पूजाची खूप आठवण यायची. मी तिच्याशी बोलत होतो तेव्हा अचानक ती म्हणाली, माझे वडील आले आहेत, मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही. मला तिच्याबरोबर बोलून खूप बरं वाटत होतं आणि आता ती म्हणाली की तू बोलू शकत नाही. मला खूप वाईट वाटत होतं. पण थोड्या वेळाने काय झालं ते पाहून मला आश्चर्य वाटलं. कोणीतरी येऊन माझ्या डोळ्यांवर हात ठेवला. तर ते कोण असेल? ती माझी आई असू शकते. पण हा हात माझ्या आईचा नव्हता. हे खूप मऊ आणि सुंदर हात होते. पातळ बोटं मला ते माझ्या डोळ्यांवर जाणवत होते आणि एक वेगळ्या प्रकारचा सुगंध होता. असा सुगंध कोणालाही वेड लावेल. पण ती माझी आई नव्हती. मग तिने माझ्या डोळ्यांवर हात ठेवताच माझ्या संपूर्ण शरीरातून एक विचित्र प्रकारचा थरकाप उडाला आणि मला असं वाटलं की मला खूप आनंद मिळणार आहे. मी तिचे दोन्ही हात पकडले आणि ती घाबरली. आणि जेव्हा मी तिला माझ्या डोळ्यांसमोर पाहिलं तेव्हा ती दुसरी कोणी नसून पूजाच होती. मी म्हणालो, तू इथे काय करतेस आणि तू इथे कशी आलीस? तर ती म्हणाली, तू एवढा घाबरला का आहेस? मी आले आहे इथं, तू टेन्शन घेऊ नकोस. मी मोठ्या कष्टाने तुझ्यापर्यंत पोहोचले आहे. मी तिला म्हणालो की मला सोडून जाऊ नकोस. ती माझ्या जवळ बसली. आम्ही दोघंही बराच वेळ गप्पा मारत होतो. ती आल्याने मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला होता आणि आमच्याशिवाय इथं कुणीच नव्हतं. मला तिच्यावर पूर्ण विश्वास बसला. ती माझ्यासाठीच तिथं होती जणू काही. काहीही झालं तरी ती माझ्याशी कधीच वाईट वाटणार नाही याची खात्री पटली आणि मी तिच्यावर इतकं प्रेम करत होतो की मी तिच्या सन्मानासाठी संपूर्ण जगाशी लढू शकेन. मी स्वतःला देखील मारू शकतो. आमचं प्रेम खूप सुंदर होतं. ती रात्रभर माझ्या जवळ बसली. आम्ही एकमेकांशी बोलत राहिलो. मी फक्त तिचा हात हातात घेतला. पण सकाळचा उजेड पडताच ती घाबरली आणि तिथून निघून गेली. ती म्हणाली की मी इथे येऊन काही चूक केली नाही ना, माझ्या वडिलांना कळाले तर काय होईल? दुसऱ्या दिवशी मी तिला पुन्हा कसे तरी यायला सांगितलं. नाहीतर मी तिथं येईन असं मी तिला म्हणालो. यावर ती म्हणाली, तू आलास तर मोठा गोंधळ होईल. ती म्हणाली, ठीक आहे, मी स्वतः येते. आता ती रोज गच्चीवर यायची. कधी ती खूप लवकर परत जायची, पण कधी पहाटेपर्यंत बसून राहायची. मी पण टेरेसच्या दिशेने तिची वाट पाहायचो. मी सुद्धा गच्चीकडे जाणारा एक दरवाजा बंद करायचो, कोणी वर येऊ नये म्हणून. मी तिच्याकडे असा आज बघत राहिलो. आम्ही खूप बोलायचो. आम्ही आमच्या भावी आयुष्याची स्वप्नही बनवली होती. तिने मला लग्नात कोणत्या रंगाचा सूट घालायचा हे देखील सांगितलं आणि मी तिला आमच्या मुलांची नावं काय ठेवायची हे देखील सांगितलं. होय, अशाच प्रकारे आम्ही एकमेकांच्या प्रेमात वेडे झालो होतो. पण सकाळी माझ्या आईने मला सांगितलं की आज आपण एक मुलगी बघणार आहोत. ती खूप श्रीमंत बापाची मुलगी आहे. त्यांनी मला 70 लाख रुपये देण्याचं वचन दिलं आहे. मी म्हणालो, एक गोष्ट सांग, ही 70 लाख त्या मुलीची किंमत आहे किंवा तू मला विकत आहेस? तर आई म्हणाली, ही देवाणघेवाण ही जगाची रीत आहे, ती करावीच लागते. तू माझ्यासोबत चल. मी जाण्यास नकार दिला. मी कसे जाऊ? हा पूजावर मोठा अन्याय होता आणि मी हे करू शकत नाही. मी पण का जाईन, एक मुलगी मला आवडत असताना? जेव्हा मी ठरवलं होतं की मी तिच्याशी लग्न करून तिला माझी बायको करायचं. आईला खूप राग आला, पण म्हणून ती स्वतः गेली. तिला मुलगी काही फारशी आवडली नाही, पण ते खूप चांगले पैसे देत होते. पण मुलगी फारशी सुंदर नव्हते. त्यामुळे माझी आईही तिच्यापेक्षा माणसं चांगली सापडतील असं सांगू लागली. प्रकरण इथंच थांबलं. पण माझ्या कृतीतून माझ्या आईला काहीतरी आहे हे जाणवू लागलं. तिला असं वाटू लागलं की मी काहीतरी लपवत आहे. तिनं विचारलं की रात्री वरच्या मजल्याचा दरवाजा बंद का असतो? मी म्हणालो की मी शर्ट काढून झोपतो. वहिनीवरती येऊ नये म्हणून मी असं करतो. दरम्यान यावेळी माझ्या आईने त्यापेक्षा चांगलं नातं पाहिलं होतं आणि यावेळी तिने तिच्या डोक्यावर हात ठेवून मला शपथ दिली आणि मला सोबत नेण्यास सुरुवात केली. तिकडच्या लोकांना जेव्हा समजलं की मुलगा बाहेरून पैसे कमावत आहे, तेव्हा त्यांनी माझ्या आईला 80 लाख रुपये देण्याचं मान्य केलं आणि माझ्या आईने सांगितले की बास, आता फक्त इथंच आपण संबंध जोडायचा. पण आता ते लोक घरी येणार होते. ते लोक घरी आल्यावर मी स्पष्ट नकार दिला आणि म्हणालो की हे अजिबात होणार नाही, कारण मला दुसरं कोणीतरी आवडतं. आई म्हणाली, कोण आहे ते सांग. मी म्हणालो, मी तुला सांगेन, पण त्याआधी मला तिला एकदा पुन्हा विचारू देत, मग मी सांगेन. संध्याकाळी मी पूजाला म्हणालो की आता वेळ आली आहे, तू तुझ्या वडिलांना माझ्याबद्दल थोडं सांग, मग मी माझ्या आईसोबत तुझ्या घरी येईन. ती म्हणाली, हो, मी नक्की हे करेन. पण मला आज असं वाटत होतं की पण आज कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय. सकाळी माझं डोकं खूप जड झालं होतं, जणू मी खूप आजारी आहे, पण मी एकदम बरा होतो आणि आज मला माझ्या आईशी बोलायचं होतं आणि पूजाच्या घरी पण जायचं होतं. पण मला हे पाहून आश्चर्य वाटलं की या गोष्टीला 3 दिवस उलटून गेले होते. पण हे सर्व कसं घडलं? मी झोपलो तेव्हा 3 तारीख होती आणि आज 7 तारीख होती. मी आईला विचारलं असता ती म्हणाली की बेटा, तू गच्चीवर बेशुद्ध होऊन पडला होतास. आम्ही खूप काळजीत होतो.
आणि तुला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. तो म्हणाला की तू कोमात गेला आहेस आणि कधीच परत येणार नाही. पण देवाच्या कृपेने तू परत आला आहेस. माझ्या आईची अवस्था ही खूप वाईट होती. ती खूप अस्वस्थ होती. मी विचार करत होतो की पूजा किती अस्वस्थ असेल, पण त्याआधी मला आईला सगळं सांगायचं होतं. मी म्हणालो, रिक्षा चालक प्रकाश त्या घरात राहतो ना, मी त्याची मुलगी पूजावर मी प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मुलगी खूप सुंदर आहे, मला ती खूप आवडते. माझ्या आईने हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली, काय बोलतोस तू हे? आपल्या घरासमोर कोण राहतं? मी म्हणालो, तेच घर जे आपल्या घराच्या समोर आहे. आपल्या घरासमोर एकच घर होतं. आजूबाजूची सगळी जागा रिकामी होती. हे सगळ्यांना माहीत होतं आणि सगळ्यांना माहीत होतं की ते घर आमच्या घरासमोरच बांधलं होतं आणि समोरची माणसंही आमचे शेजारी आहेत. मग माझी आई घरच नसल्यासारखं का विचारत होती? मी त्यांना गच्चीवर घेऊन गेलो आणि म्हणालो की मी समोरच्या घराबद्दल बोलतोय. आई माझ्याकडे जणू अशी बघू लागली की मी दुसऱ्या जगाबद्दल बोलते. माझी आई माझ्याकडे बघू लागली जणू काही मी मोठ्या अपघातातून वाचलोय आणि आता ती माझ्याकडे तशीच बघत आहे. ती म्हणाली, बेटा तू अचानक बेशुद्ध झालास आणि आता शुद्धीवर आला आहेस आणि आता तू असं वेड्यासारखं काय बोलत आहेस? सर्व काही ठीक आहे का? बघ, आईला घाबरवू नकोस. मी मनाने खूप कमजोर आहे. तुझ्याशिवाय माझं दुसरं कोण आहे? बायकोच्या बोलण्यात गुंग होऊन तुझा भाऊ आम्हा सर्वांना विसरला. आता तुला काही झालं तर माझं काय होईल? माझी आई रडू लागली. मी म्हणालो, काय झालंय तुला? मी तुम्हाला सांगतोय की समोरच्या घरात राहणारी मुलगी मला आवडते. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि मी बेशुद्ध पडलो. ती गरीब मुलगी किती काळजीत असेल. थांब, मी तिला कॉल करतो. फोन कॉन्टॅक्टमधून पूजाचा नंबर काढू लागताच मला आश्चर्य वाटलं. तिचा नंबर माझ्या फोनमध्ये नव्हता. मी तिच्याशी बोलायचो आणि तिचा नंबरवर असायला हवा होता, पण आता लिस्टमध्ये तिचं नावच नव्हतं. मला नंबर का मिळत नव्हता? मी नंबर डिलीट केला नव्हता. आता मी विचार करून थोडं आश्चर्यचकित झालो की आई मला म्हणाली, बेटा या घरात कुणी राहत नाही. मी म्हणालो, काय म्हणायचं आहे आई तुला? एक रिक्षा चालक राहतो. मी त्याच्या मुलीबद्दल बोलत आहे. तर माझी आई म्हणाली, नाही, इथं कुणी राहत नाही. हे घर रिकामं आहे. ते घर नाही, हे एक भग्नावशेष आहे. बाहेरून असं दिसतं, परंतु आतून ते पूर्णपणे रिकामं आणि उद्ध्वस्त आहे आणि इथे 30 वर्ष कोणीही राहत नाही. मी आईकडे एक कटाक्ष टाकला आणि माझं मन धस्स झालं. आई माझ्यावर अशी फ्रँक का खेळत असेल असा विचार माझ्या मनात येत होता आणि मग मला पण वाटू लागलं की हा विनोद असू शकतो. मी म्हणालो, आई असं काही नाही. पूजा इथे राहते. पूजा प्रकाशची मुलगी आहे. आई म्हणाली, कोणती पूजा बेटा? तू परदेशात जाऊन इतकी वर्ष झाली आणि आम्ही इथे आहोत. आम्हाला इथे येऊन 5 वर्ष झाली. इथे कुणी राहत नाही. या घराची कहाणी मी या आधीही ऐकली आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला एका दुकानदाराकडे घेऊन जाईन, जो गेली 35 वर्ष इथं राहत होता. तो आता म्हातारा झाला आहे. मी म्हणालो की मला कुणाची गरज नाही. 1 मिनिट, मला पूजाचा नंबर शोधू दे. तिचा नंबर कुठं गेला आहे? मी बेशुद्ध असताना माझ्या फोनला कुणी हात लावला का? तुम्ही माझ्या फोनचे काही केले का? माझा फोन रिसेट झाला आहे का? पण मला हे पाहून आश्चर्य वाटले की 3 दिवसापूर्वी मी मित्राला फोन केला होता. त्याचा नंबर होता, पण पूजाचा कुठेच नंबर नव्हता. त्याचा नंबर या फोनमध्ये होता आणि या कॉल लॉगमध्येच त्याचा नंबर होता आणि त्याचे मेसेजही होते, पण पूजाचा नंबरही नव्हता आणि मेसेजही नव्हता. ती माझ्या फोनवर कुठेच नव्हती. तिची सर्व छायाचित्रेही माझ्या फोनमधून गायब झाली होती. माझी बोटे वेगानं फिरत होती आणि मी माझे मन गमावत होतो. माझं डोकं खराब व्हायला लागलं होतं. मला खात्री होती की कोणीतरी माझा फोन रिसेट केला आहे. बहुधा माझ्या भावानेच केलं असावं हे. मला इतका राग येत होता की मला फोन तोडावासा वाटत होता. मी लगेच घरातून निघू लागलो. मग माझी आई माझ्या मार्गात आली आणि विचारू लागली की काय झालं आहे? तो तिथे काय बोलत आहे? तिथं कुणी राहत नाही. अचानक मला डोकेदुखी झाली आणि चक्कर येऊ लागली. म्हणून आईने मला माझ्या खोलीत बसवलं आणि माझ्या भावाने दुकानदाराला फोन करून बोलावून घेतलं. तेव्हा तो म्हणाला, बेटा काय झालं आहे? तू प्रकाश आणि पूजाबद्दल बोलत आहेस? मी म्हणालो, हो. तो समोरच्या घरात राहतो. तो म्हणाला की नाही, तो समोरच्या घरात राहत नाही. आता तिथं एक अतिशय क्रूर माणूस राहत होता. त्याने आपल्या मुलीचं खूप वाईट हाल केले होते. बिचारी मुलगी पूजा. पण तुला तिच्याबद्दल कसं माहीत? कारण हे त्यावेळचं होतं जेव्हा कदाचित तुझा जन्मही झाला नसेल किंवा कदाचित तू 1-2 वर्षाचा असशील. पण तुला त्या मुलीचं नाव कोणी सांगितलं? जर तुम्ही ही कथा दुसऱ्याकडून ऐकली असेल तर मला का बोलावलं आहे? हे बाबा इतके म्हातारे झाले होते म्हणून ते असे बोलत आहेत का आई? आई म्हणाली, नाही, तसं काही नाही. तूच त्यांना सांग प्रकरण काय आहे. तेवढ्यात त्या म्हाताऱ्या आजोबांनी सांगायला सुरुवात केली की प्रकाश दारुड्या होता.
रिक्षाच्या नावावर फक्त मौज मारायचा. त्याच्याकडे रिक्षा होती पण काम करत नसायचा. आपल्या मुलीला लोकांच्या घरी काम करायला लावायचा आणि मग तिच्याकडून सगळे पैसे घेऊन तिला मारायचा. तिची आई पण या जगात नव्हती, त्यामुळे ती गरीब मुलगी नेहमी दुःखी असायची. ती खूप सुंदर आणि मन मिळावू मुलगी होती. पण नंतर एक दिवस तिने आत्महत्या केली आणि तिने हे जग सोडले आणि त्या या घरातच पडून होती. अति मद्यपानामुळे आजारी पडल्यानंतर 2 वर्षांनी प्रकाशही मरून गेला. तेव्हापासून हे घर असंच पडून आहे. हे घर ही त्यांचं वडिलोपार्जित घर होतं. बाहेरून बरं वाटतं पण आत काहीच नाही. आता सगळे म्हणतात पूजाचा आत्मा या घरात आहे, त्यामुळे इथं कुणी जात नाही. ही कथा सांगून तो म्हातारा तिथून निघून गेला आणि मी डोकं धरूनच राहिलो. मी म्हणालो, ठीक आहे, आता तुम्ही मला सांगू इच्छिता की मी माझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पाहिली आहेत. ज्या मुलीला मी गेल्या 3 महिन्यांपासून भेटत आहे, बोलत आहे आणि स्पर्श करत आहे, ती मुलगी एक आत्मा आहे? मी खूप गोंधळ केला. मला पूजाला भेटायचं होतं, म्हणूनच मी तिच्या घरात जाण्याचा निर्धार केला. आणि जेव्हा मी त्या घरात पाऊल ठेवलं तेव्हा मला धक्काच बसला. हे घर खरंच आतून उद्ध्वस्त होतं. फक्त बाहेरची रचना चांगली होती, आत काहीच नव्हतं. आत खूप कचरा आणि धूळ होती. आजूबाजूला जुन्या वस्तू पडल्या होत्या. 30 वर्षापासून या घरात कुणी पायच ठेवला नाही असं वाटत होतं. मी पुन्हा तिथेच बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा घरात एक डॉक्टर हजर होता. तो मेंदूचा डॉक्टर असावा. माझ्या आईने त्याला माझ्या स्थितीबद्दल सर्व काही सांगितलं होतं. कदाचित त्याने त्वरित आपली बुद्धी वापरली असेल आणि एका मानसिक डॉक्टरला आणलं असेल. दुसरा कोणताही डॉक्टर मला मदत करू शकत नव्हता. तो डॉक्टर माझ्या जवळ येऊन बसला. मी म्हणालो, मी वेडा नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे? पूजा अस्तित्वात नाही? ते म्हणाले की हो, ती मुलगी या जगात नाही. मी म्हणालो, मग तुमचाही आत्म्यावर विश्वास आहे का? तर तो म्हणाला, नाही, मी डॉक्टर आहे, माझा आत्म्यावर विश्वास नाही. मग हे सर्व काय आहे ते मला सांगा. मी त्याला सर्व काही सांगितलं. मग तो म्हणाला की तू 3 दिवसांपासून कोमात गेला आहेस. तुला याचं कारण माहीत आहे? मी म्हणालो, नाही, हे सर्व कसं घडलं ते मला माहीत नाही. मी परदेशात कुठे राहतो याबद्दल त्यानं मला सर्व काही विचारलं. मी तिथे एकटाच होतो. काही लोक माझ्यासोबत राहत असत, पण नंतर त्यांनीही आपलं काम सोडून ते माझ्या देशात परत आले होते. आठवडाभर मी पूर्णपणे एकटा होतो. वीकेंडला कुठेतरी जायचो. कोणाशीही बोलता येत नसे. तिथले सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. डॉक्टर मला म्हणाले, हे बघ, मी तुझ्या केसचा खूप बारीकाईने अभ्यास केला आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो तुझ्यासोबत काय घडलं असावं. तू तिथे एकटाच राहायचास आणि तुझ्या विचारात एका सुंदर मुलीबद्दल तू विचार करत होतास की जी माझ्या आयुष्यात अशी बायको असावी, की जी मुलगी खूप सुंदर असेल, जी माझ्यासाठी काहीही करेल. तुमच्या मनाने एक कथा बनवली आणि तुमचे मन त्यातच गुंतून राहिले आणि तुझं मन तुला सांगू लागलं की तुझ्यासमोर एक मुलगी उभी आहे जी तुझ्याकडे पाहत आहे. मग तू तिच्याशी बोलायला लागलास. ती तुला भेटायला येऊ लागली. हे सगळं फक्त तुलाच दिसत होतं. नाहीतर तू बोललास, मी तिचा फोन नंबर घेतला आहे. पण वास्तवात तो नाहीये. तू एका आभासी दुनियेमध्ये जगत होतास, ज्यामध्ये तुला ती सुंदर मुलगी दिसत होती. तिची छायाचित्रे कुठे आहेत? आणि ती ज्या घरात राहिली होती ते घर तर तुम्ही पाहिलंच आहे. ती आता राहण्यालायक देखील नाही. मग हे सर्व काय? डॉक्टरांचं म्हणणं मला बरोबर वाटलं. पण हे कसं होईल? हा एक भ्रम कसा असेल? डॉक्टरांनी आपलं ज्ञान झाडलं आणि तिथून निघून गेले. पण माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण शोधूनही मला पूजाचाच नंबर सापडला नाही, ना कुठला फोटो. आणि या सगळ्यांना विचारल्यावर फक्त एकच बोलत होते की ती अशी व्यक्ती 30 वर्षापूर्वी अस्तित्वात होती, आता नाही. मग माझ्यासोबत जे झालं होतं ते काय होतं नक्की? कारण मी तिला अनुभवलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी एक मानसिक रोगी होतो. पण मला हीच मुलगी का दिसली? आणि हा भ्रम होता तर मग अस्तित्वात असणारी मुलगीच कशी दिसली मला? मला काहीच समजत नव्हतं. मला फक्त इतकं माहीत होतं की त्या मुलीवर माझं खूप प्रेम होतं. यानंतर ती मला पुन्हा कधीच भेटली नाही. मी आजही तिची वाट पाहत आहे. दरम्यान या भूतकाळातील गोष्टी हळूहळू विरू लागल्यानंतर मी पुन्हा एकाकी आहे, खऱ्या प्रेमाच्या शोधात.